हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो करंट अफेअर्सची आपली ही चर्चा सुरू आहे अँड विदिन दॅट मे महिन्यामध्ये आपण प्रत्येक आठवड्याला सुरुवातीला 15 दिवसाचे करंट अफेअर बघितलं आणि त्यानंतर वीकली बेसिसवरती आपण करंट अफेअर बघतोय. इथून पुढे आपण जे सेशन्स घेणार आहोत ते सगळे वीकली करंट अफेअर सेशन असणार आहेत. ठीक आहे. आता या महिन्यामध्ये आता हे जे सेशन आहे हे 4थ्या आठवड्यातलं सेशन आहे. म्हणजे टर्मिनॉलॉजी आपली अशी असणार आहे इथून पुढे, किंवा पहिल्या आठवड्यामधलं, दुसऱ्या आठवड्यामधलं, तिसऱ्या, चौथ्या, पाचवा असेल तर पाचव्या. ठीक आहे. तर मग मे महिन्यामधलं हे 4थ्या आठवड्यामधलं करंट अफेअर्सचं सेशन आहे. पॅटर्न आपला तोच राहणार आहे. MCQ जे काही महत्त्वाच्या बातम्या येत आहेत त्या आपण MCQ फॉर्मॅटमध्ये कव्हर करत जाणार आहोत. ठीक आहे. सो जे हे सेशन आहे वीकली करंट अफेअर्स आणि मे महिन्यामध्ये वीक नंबर 4. ठीक आहे. 4थ्या आठवड्याचं आपलं हे सेशन आहे. ठीक आहे. या आधीचे जे सेशन्स आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते तुम्ही एकदा बघा. आपण एप्रिल महिना, त्याच्या आधी मार्च महिन्याचं पण आपलं झालेलं आहे. मे महिन्याचा हा शेवटचा आठवडा चालू आहे. ठीक आहे. सो याच्या नोट्स वगैरे पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ज्या ज्या परीक्षा येत आहेत सिव्हिलच्या, आता सिडकोची रिसेंटमध्ये एक्झाम असेल तर मग ज्या ज्या परीक्षा येत आहेत त्या सिव्हिल रिलेटेड सगळ्या परीक्षांची ही रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ही एकदा तुम्ही चेक करू शकता. बाकी आपले फॅकल्टी पॅनल आणि फीचर्स इथे दाखवलेले आहेत. ज्या ज्या परीक्षा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी होतात त्या रिलेटेड ही बॅच आहे. इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून तुम्ही याची माहिती घेऊ शकता. ठीक आहे. त्यासोबतच जे RTO AMVI ची तयारी करतायत त्यांच्यासाठी इग्नाइट अकॅडमी तसं सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी अकॅडमी आहे RTO AMVI रिलेटेड. आणि मग त्या परीक्षेसाठी, प्रिलिम्ससाठी जे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ती पण तुम्ही चेक करू शकता. इग्नाइट अकॅडमीच्या ॲपमध्ये तुम्हाला ती दिसून जाईल बॅच. त्यानंतर RTO प्रिलिम्स, मेन्स, WRD, RRB, JEE या सगळ्या परीक्षांची मिळून एक इंटिग्रेटेड बॅच देखील अवेलेबल आहे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. ती देखील तुम्ही चेक करू शकता. ॲपमध्ये तुम्हाला ती दिसून जाईल. ठीक आहे. अजूनही बरेचसे आपल्याकडे इनिशिएटिव्ह, बरेचसे बॅचेस आहेत, ते तुम्ही चेक करू शकता इग्नाइट अकॅडमीच्या ॲपमध्ये. ठीक आहे. सो आपण आपल्या आजच्या या सेशनला आता सुरुवात करू. मे महिन्यामधला 4था आठवडा आणि त्यामधला पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती इथे दिसतोय. ठीक आहे. सो व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ डेपोट दर्पण पोर्टल. हे एक पोर्टल जे बनवलं गेलेलं आहे, डेपोट दर्पण पोर्टल, याचं प्रायमरी पर्पज काय ते म्हणतात. व्हॉट इज प्रायमरी पर्पज ऑफ दिस पोर्टल. ऑप्शन ए दिलेला आहे टू सेल फूड ग्रेन टू कन्झ्युमर्स डायरेक्टली. ऑप्शन बी टू मॉनिटर अँड ॲसेस फूड ग्रेन डेपोट्स. देन ऑप्शन सी टू मॅनेज ॲग्रिकल्चरल सबसिडीज. आणि चौथा ऑप्शन आहे वेदर फोरकास्ट, टू प्रोव्हाइड वेदर फोरकास्ट फॉर फार्मर्स. ठीक आहे. सो व्हॉट इज दी प्रायमरी पर्पज. प्रायमरी पर्पज काय आहे या डेपोट दर्पण पोर्टलचा. आता फूड ग्रेनचे जे डेपो असतात त्या रिलेटेड हा पूर्ण इनिशिएटिव्ह आहे, किंवा टू मॉनिटर अँड ॲसेस दी फूड ग्रेन डेपोट्स. जे फूड ग्रेनचे, धान्याचे जे पूर्ण कोठार आहेत त्यांना मॉनिटर करणं, त्यांची कंडिशन ॲसेस करणं, यासाठीचा हा इनिशिएटिव्ह आहे. त्याला ते म्हणतात डेपोट दर्पण पोर्टल. ठीक आहे. सो हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे डिझाइन्ड फॉर सेल्फ असेसमेंट अँड मॉनिटरिंग ऑफ फूड ग्रेन डेपोट्स. ठीक आहे. ते यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बाकी यामध्ये रेटिंग्स वगैरे जनरेट होतात डेपोटच्या. त्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स कन्सिडर केले जातात आणि कंपोजिट रेटिंग पण यामध्ये दिली जाते. ठीक आहे. सो हे कशासाठी येतं, फूड ग्रेन डेपोट्सला मॉनिटर करण्यासाठीचा हा इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे. त्यासोबतच अजून एक इनिशिएटिव्ह आहे अन्नमित्रा नावाचं. अन्नमित्रा. ठीक आहे. अन्नमित्रा हे काय तर मोबाईल ऍप्लिकेशन आहे विच इज डेव्हलप्ड बाय की स्टेक होल्डर्स इन दी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम. अन्नमित्र नावाचं हे ऑनलाईन मोबाईल ऍप्लिकेशन त्यांनी बनवलेलं आहे. आता यामध्ये काय होते तर रिअल टाइम ऑपरेशनल डेटा मिळतो फॉर फेअर प्राइस शॉप डीलर्स अँड फूड इन्स्पेक्टर्स. जे अन्नमित्र कशासाठी आहे तर जे फूड इन्स्पेक्टर्स आहेत त्यांना रिअल टाइम मध्ये डेटा अवेलेबल होण्यासाठी. त्यासोबतच जे राशनचे दुकानं असतात ज्याला फेअर प्राइस शॉप म्हणतात, सो फेअर प्राइस शॉप्सला पण रिअल टाइम मध्ये फूड रिलेटेड डेटा प्रोव्हाइड करण्यासाठी अन्नमित्रा नावाचा हा इनिशिएटिव्ह सुरू केला गेलेला आहे. म्हणजे डीलरसाठी पण आहे आणि इन्स्पेक्टरसाठी पण आहे. अशा दोन्ही पद्धतीने हा इनिशिएटिव्ह तिथे आपल्याला बघायला मिळतो. तर मग डेपोट दर्पण
आणि दुसरं म्हणजे काय तर अन्नमित्रा, हे दोन महत्वाचे इनिशिएटिव्ह रिसेंटली लॉन्च केले गेलेले आहेत. ठीक आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे या. Which state recently became the first fully literate state in India? First fully literate state in India. मिझोराम, मणिपूर, गोवा आणि सिक्कीम असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. कोणतं राज्य आहे जे सगळ्यात पहिलं फुल्ली लिटरेट स्टेट झालेलं आहे? ऑप्शन इज ए मिझोराम. ठीक आहे. मिझोराम भारतातलं सगळ्यात पहिलं फुल्ली लिटरेट स्टेट तिथे झालेलं आहे. ठीक आहे. मिझोराम हे महत्वाचं आहे. चीफ मिनिस्टर जे तिकडचे त्यांनी एका सेरेमनीमध्ये ह्याला अनाउन्स केलं होतं. त्यांची कॅपिटल आहे एझॉल मध्ये ती सेरेमनी झाली होती. ठीक आहे. सो हा एक भाग झाला. त्यासोबतच त्यानंतर म्हणजे ही एक बातमी आली, त्यानंतर आताच एक मंथ एंडलाच मे महिन्याच्या गोवा बिकेम दी सेकंड फुल्ली लिटरेट स्टेट इन इंडिया. फुल्ली लिटरेट स्टेट. किंवा तुम्हाला बातम्यांमध्ये असंही बघायला मिळेल की गोवा अचीव्स फंक्शनल लिटरसी असं पण त्याला म्हणतात, किंवा मिझोराम नंतर दुसऱ्या नंबरचं फुल्ली लिटरेट स्टेट गोवा झालेलं आहे. ठीक आहे. सो ते पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आहे. क्वेश्चन नंबर 3. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन. एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन काय काय म्हणलेलं आहे? इट इज एस्टॅब्लिश्ड इन 1961. ओके. Its headquarter is based in Jakarta, Indonesia. Then recently India became chair of Asian Productivity Organization. ठीक आहे. असे 3 वाक्य दिलेले आहेत. सो सगळ्यात पहिले तर 1961 मध्ये हे बनलेलं आहे का? येस, एक्झॅक्टली करेक्ट. हे 1961 मध्ये बनलेलं आहे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. करंट मध्ये का आलेलं आहे? कारण रिसेंटली इंडिया बिकेम चेअर ऑफ दिस एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन. ते पण बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे की हेडक्वार्टर याचं जकार्तामध्ये नाहीये, तर याचं हेडक्वार्टर टोकियो शहरामध्ये आहे. जपानमध्ये टोकियो शहरामध्ये एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. सो त्यामुळे दुसरं रॉंग आहे. कोणतं करेक्ट आहे विचारलेलं आहे? पहिलं आणि तिसरं करेक्ट आहे. त्यामुळे ऑप्शन सी हे तुमचं राईट आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे. एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन हे माहिती पाहिजे, कारण रिसेंटली इंडिया ह्याचा चेअर झालेलं आहे, म्हणजे मेन इंडिया यामध्ये हेड झालेलं आहे त्या ऑर्गनायझेशनचा फॉर दिस इयर. ठीक आहे. 1 वर्षासाठी. सो इंडिया इज रिसेंटली बीन सिलेक्टेड ॲज चेअरमन ऑफ एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन 2025-26 साठी इंडिया चेअर असणार आहे. ठीक आहे. एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन बद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. जसे कधी बनलेलं आहे? 1961 मध्ये बनलेलं आहे. हेडक्वार्टर हे आपल्याला इथे दिलेलं आहे. टोकियो जपानमध्ये हेडक्वार्टर आहे. आणि ओव्हरऑल आपल्या एशियाच्या भागामध्ये आणि एशिया सोबतच पॅसिफिकच्या भागामध्ये, सो ओव्हरऑल एशिया पॅसिफिक रिजन मध्ये प्रोडक्टिव्हिटी म्युच्युअल कोऑपरेशननी प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल यावरती या ऑर्गनायझेशनचा भर राहतो. आपण याचे फाउंडिंग मेंबर आहोत. इंडिया जे आहे हे फाउंडिंग मेंबर आहे एशिया प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनचं. आणि इंडियाच्या तर्फे मग रिप्रेझेंटेशन कोण करतात? यांच्या मीटिंग वगैरे झाल्या समजा एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनचा, तर इंडियाकडून कोण रिप्रेझेंटेशन करते? तर नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल आहे, NPC, नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल. इट रिप्रेझेंट इंडिया इन दिस ऑर्गनायझेशन, दॅट इज APO. ठीक आहे. नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल. ठीक आहे. हे पण आपल्याला माहिती पाहिजे. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे या. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? नियालिया टियांगॉन्जेन्सिस. प्रोनाउन्सिएशन बघा. नियालिया टियांगॉन्जेन्सिस रिसेंटली इन न्यूज. हे काय आहे? नियालिया टियांगॉन्जेन्सिस हे काय आहे? ऑप्शन ए आहे अ न्यूली डिस्कवर्ड स्पेसीज ऑफ डीप सी फिश. ऑप्शन बी आहे अ जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ राईस. ऑप्शन सी आहे बॅक्टेरियल स्ट्रेन आयसोलेटेड फ्रॉम चायना स्पेस स्टेशन. आणि ऑप्शन डी आहे अन ॲस्टेरॉइड आयडेंटिफाईड बाय इस्रोज ऑब्झर्वेटरी. आता इथे महत्वाचा मुद्दा काय आहे की हे बेसिकली एक बॅक्टेरिया हा, आणि लोक अजूनही परेशान आहे की हे सापडलं कसं काय? स्पेसमध्ये बॅक्टेरिया सापडलेला आहे. ठीक आहे. स्पेसमध्ये. आणि याचा शोध कोणी लावला? तर टियांगॉन नावाचं ते चायनाचं स्पेस स्टेशन आहे टियांगॉन, आणि त्या स्पेस स्टेशन मध्ये हा शोध लागला. त्यामुळे याचं टियांगॉन्जेन्सिस असं नाव आहे. सो ऑप्शन सी असलं पाहिजे, बॅक्टेरियल स्ट्रेन आयसोलेटेड फ्रॉम चायनाज स्पेस स्टेशन. ठीक आहे. ऑप्शन सी इज युअर
राइट आंसर, ठीक है। नियालिया टियांगोनजेंसिस, दिस इज अ न्यू स्पेसीज ऑफ बॅक्टेरिया जो चायनीज स्पेस स्टेशन वरती आयसोलेट केला गेलेला आहे। स्पेस स्टेशनचं नाव काय तर टियांगॉंग स्पेस स्टेशन आहे, ठीक आहे। आणि मग स्पेस स्टेशन मध्ये एका सरफेस वरती हे बॅक्टेरिया तिथे आढळलेले होते आणि एवढ्या एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट मध्ये बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह कसे झाले यावरती सगळीकडे सध्या आपण बघतो की चर्चासत्र चालू आहे, ठीक आहे। ओके, आता पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 5। क्वेश्चन नंबर 5 वाचा, काय म्हणतात बघा। क्वेश्चन नंबर 5, सो कोकण रेल्वे सध्या त्याचं इंडियन रेल्वेमध्ये मर्जर करावं अशा पूर्ण बातम्या आपल्याला बघायला मिळतात। रिसेंटली महाराष्ट्र सरकारने याला अप्रूव्हल दिलेला आहे। सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला हा प्रश्न बघायला मिळतो। सो कोकण रेल्वेबद्दल काय म्हणतात, कोकण रेल्वे कनेक्ट्स महाराष्ट्र, गोवा अँड कर्नाटका अलॉंग इंडियाज वेस्टर्न कोस्ट, हे पहिलं वाक्य आहे। दुसरं, इट इज नोन फॉर इंजिनिअरिंग मार्वल इन्क्लुडिंग न्यूमरस टनेल्स अँड ब्रिजेस, ठीक आहे। पहिलं बरोबर आहे, दुसरंही बरोबर आहे। तिसरं काय, कोकण रेल्वे इज ऑपरेटेड जॉइंटली बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड गोवा। ऍक्च्युली कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नावाची एक वेगळी कंपनीज आहे, ते याला चालवती, असं नाहीये किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याला चालवतात असं नाहीये। आणि चौथं काय, कोकण रेल्वे प्रोजेक्ट रिड्युसेस द ट्रॅव्हलिंग डिस्टन्स बिटवीन मुंबई अँड कोची बाय 750 किलोमीटर। एमपीएससीच्या एका परीक्षेमध्ये हाच प्रश्न विचारला होता, चौथं जे स्टेटमेंट आहे तो प्रश्न होता वेगळा, ठीक आहे। तर जवळपास 750 किलोमीटरनी मुंबई आणि कोची मधलं अंतर कमी होतंय बिकॉज ऑफ दिस कोकण रेल्वे प्रोजेक्ट, आणि हे बरोबर आहे। आता त्यांनी विचारले कोणतं करेक्ट आहे, तर तिसरं सोडून पहिलं, दुसरं आणि चौथं हे तीनही बरोबर आहेत। ऑप्शन ए हे तुमचं राईट आन्सर असायला पाहिजे, ठीक आहे। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी आहे, त्यांच्याद्वारे ह्याला चालवलं जाते आणि आता मर्जरच्या चर्चा तिथे होत आहेत किंवा इंडियन रेल्वेमध्ये याला मर्ज करावं, कारण फायनान्शियल सस्टेनेबिलिटीचा इश्यू होतोय। इंडियन रेल्वेमध्ये मर्ज केलं तर इंडियन रेल्वेचं जे बजेट आहे, बजेट जे आपल्या पूर्ण युनियन बजेट सोबत रेल्वे मिनिस्ट्रीचं बजेट येते, त्यामध्ये मग कोकण रेल्वेला काही हिस्सा मिळू शकेल। सो तसा पूर्ण हा भाग आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने म्हटलेलं आहे की आम्हाला हे मान्य आहे की तुम्ही याला मर्ज करा, फक्त याचं नाव बदलू नका एवढं सांगितलेलं आहे। कोकण रेल्वे हे नाव तसंच ठेवा अशी महाराष्ट्राने तिथे मागणी केलेली आहे, ठीक आहे। सो इथे अजून एक पॉइंट दिलेला आहे किंवा गोवा, कर्नाटक आणि केरळ या भागामध्ये पूर्ण कनेक्टिव्हिटी हे प्रोव्हाइड करते। त्यानंतर एकतर 51% स्टेक जो आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा यामध्ये आहे, 51% आहे। त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळ यांचे शेअर्स कसे आहेत बघा। कोकण रेल्वेमध्ये महाराष्ट्राचा शेअर आहे 22%, महाराष्ट्राचा 22% शेअर आहे, कर्नाटकाचा 15% आहे, गोव्याचा 6% आहे आणि केरळचा पण 6% शेअर आहे, ठीक आहे। सो आपलं जरी लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं किती 22% शेअर आहे कोकण रेल्वे या प्रोजेक्ट मध्ये, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 6। रिसेंटली विच स्टेट स्टार्टेड कंपोजिट बॅकवर्डनेस इनिशिएटिव्ह? कंपोजिट बॅकवर्डनेस इनिशिएटिव्ह कोणत्या राज्यांनी हा इनिशिएटिव्ह सुरू केला? कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि चौथा ऑप्शन काय ओडिशा। कंपोजिट बॅकवर्डनेस इनिशिएटिव्ह कोणत्या राज्यांनी सुरू केला, ठीक आहे। येस, सो काय असायला पाहिजे उत्तर? कंपोजिट बॅकवर्डनेस, लक्षात ठेवा आहे कंपोजिट बॅकवर्डनेस इनिशिएटिव्ह हा जो इनिशिएटिव्ह आहे हा तेलंगणा राज्यांनी सुरू केलेला इनिशिएटिव्ह आहे, तेलंगणा, ठीक आहे। कंपोजिट बॅकवर्डनेस इनिशिएटिव्ह म्हणजे काय तर एक्झॅक्टली बॅकवर्डनेस किती आहे याबद्दलचा डेटा प्रोव्हाइड करण्यासाठीचा हा इनिशिएटिव्ह आहे। म्हणजे काय, इट एम्स ॲट ॲडव्हान्सिंग डेटा ड्रिव्हन अँड इक्विटेबल पॉलिसी मेकिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही पॉलिसी बनवताय तुमच्याकडे एक साबूत असा डेटा असला पाहिजे किंवा बॅकवर्डनेस आहे तर किती आहे, मग त्यासाठी हे कंपोजिट बॅकवर्डनेस इंडेक्स तयार करणार आणि प्रत्येक स्टेटमध्ये ज्या ज्या सब कास्ट आहेत त्यांच्या बॅकवर्डनेसला हे डेटा त्याचा प्रॉपरली क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार। आणि हा जो पूर्ण इंडेक्स आहे इट इज बीइंग बिल्ड युजिंग डेटा फ्रॉम तेलंगणा सोशल एज्युकेशनल एम्प्लॉयमेंट इकॉनॉमिक पॉलिटिकल अँड कास्ट सर्वे, ठीक आहे। आता भलं मोठं नाव आहे पण हे असं पण विचारलं जाऊ शकते की हा जो सर्वे आहे SEEPC असा त्याचा
फुल फॉर्म त्याचा शॉर्ट फॉर्म होतो. ठीक आहे. मग हा जो सर्वे आहे हा कुणी कंडक्ट केला होता, तर हा तेलंगणाने कंडक्ट केलेला सर्वे होता आणि त्याच्या आधारावरती हा इनिशिएटिव्ह सुरू केला गेलेला आहे. ठीक आहे. सोशल एज्युकेशनल एम्प्लॉयमेंट इकॉनॉमिक पॉलिटिकल अँड कास्ट सर्वे. ठीक आहे, असं त्याचं पूर्ण नाव आहे आणि तेलंगणाने मग हा कंपोजिट बॅकवर्डनेस इनिशिएटिव्ह तिथे अनाउन्स केलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 7. डॅश हॅज इनिशिएटेड राहवीर. ठीक आहे. पुढचा जो इनिशिएटिव्ह आहे राहवीर नावाचा इनिशिएटिव्ह आहे, हा कोणी सुरू केलेला आहे. आता हा इनिशिएटिव्ह बेसिकली रोड ऍक्सिडेंट मध्ये जे विक्टिम्स असतात, म्हणजे ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर बऱ्याचदा काय होते किंवा ऍक्सिडेंट एखाद्या व्यक्तीचा झालेला आहे तर त्या व्यक्तीला जर मदत करायला गेलो तर पोलीस केसमध्ये उगाच आपल्याला पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतील असं काही लोकांना वाटू शकते. म्हणजे मी कशाला त्या पोलिसांच्या झंझटमध्ये पडू. आणि मग त्या केसमध्ये एक अवेअरनेस असली पाहिजे किंवा तुम्हाला काय करायचंय त्या मोमेंटला फक्त त्या व्यक्तीची मदत करायची, कारण ते सगळ्यात जास्त प्रायोरिटीज आहे. राईट. बाकी गोष्टी पुढे होत राहतील. सो समथिंग रिलेटेड टू दिस किंवा असे लोक त्यांना अजून इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी की तुम्ही जर ऍक्सिडेंट होतोय कोणाचा तर त्याला स्वतः जाऊन मदत करा, त्यासाठीचा हा इनिशिएटिव्ह तिथे आपल्याला बघायला मिळतो. सो डॅश हॅज इनिशिएटेड राहवीर स्कीम टू इन्सेंटिव्हाइज गुड समरितन. गुड समरितन म्हणजे जे लोक अशा कंडिशन्स मध्ये ऍक्सिडेंट ज्याचा झालेला आहे त्याला मदत करतात, सो त्यांना इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी हा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. तो कोणी सुरू केला असं ते म्हणतात. राहवीर नावाची स्कीम आहे जे ऍक्सिडेंट विक्टिम्सला असिस्ट करण्यासाठी बेसिकली जे समरितन काम करतात त्यांना इन्सेंटिव्हाइज करते. स्कीम कोणी सुरू केली? हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. स्कीम सुरू केलेली आहे मध्य प्रदेशने. ठीक आहे. ही जी राहवीर स्कीम आहे ही मध्य प्रदेशने सुरू केलेली आहे आणि बाकी ऑब्जेक्टिव्ह आपण बोललोच किंवा तिथे बेसिकली इंडिव्हिज्युअल्स जे ऍक्सिडेंट विक्टिम्सला सपोर्ट करतात त्यांना अवॉर्ड दिला जाईल 25,000 रुपयाचा. ठीक आहे. सो हॉस्पिटल पर्यंत ज्याचा ऍक्सिडेंट झाला त्याला जे पोहोचून देतील त्या व्यक्तीला 25,000 रुपयाचा अवॉर्ड त्यामध्ये दिला जाईल. ठीक आहे. सो हा एक महत्वाचा इनिशिएटिव्ह झाला. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. नॅशनल सेंटर ऑफ पोलार अँड ओशन रिसर्च रिसेंटली इन न्यूज इज लोकेटेड इन. नॅशनल सेंटर फॉर पोलार अँड ओशन रिसर्च कुठे आहे? ऑप्शन ए चेन्नईमध्ये आहे, ऑप्शन बी कोचीमध्ये आहे, ऑप्शन सी विशाखापट्टणम मध्ये आहे आणि ऑप्शन डी आहे गोवा. कुठे आहे नॅशनल सेंटर ऑफ पोलार अँड ओशन रिसर्च? ऍक्च्युली हे जे आहे हे गोव्यामध्ये आहे. ठीक आहे. गोव्यामध्ये एकदम समुद्र किनाऱ्याला लागून म्हणजे पार समुद्राच्या शेजारीच आपण म्हणू शकतो असं ते सेंटर आहे. आता इथे सागर भवन आणि पोलार भवन असे 2 सेंटर किंवा 2 आपण म्हणू शकतो की इनिशिएटिव्ह म्हणा किंवा 2 वेगवेगळे ऑफिसेस म्हणा, सो ते तिथे सुरू झालेले आहेत. कुठे? नॅशनल सेंटर ऑफ पोलार अँड ओशन रिसर्च मध्ये. हे कुठे आहे? गोव्यामध्ये. ठीक आहे. मग त्या सेंटरमध्ये काय सुरू झालंय? एक तर सागर भवन सुरू झालेलं आहे आणि पोलार भवन सुरू झालेलं आहे आणि या फॅसिलिटीज ज्या आहेत तिथे अजून हायर लेवलवरती रिसर्च केली जाईल आपल्या क्लायमेट चेंज बद्दल आणि वेदर सिस्टीम्स बद्दल ओव्हरऑल. ठीक आहे. आणि हे कुठे आहेत? गोव्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळते. हे ऑफिस दाखवलेलं आहे बघा, नॅशनल सेंटर ऑफ फॉर पोलार अँड ओशन रिसर्च. ठीक आहे. आधी हे फक्त ना अंटार्क्टिक रिजनशी रिलेटेड होतं, म्हणजे अंटार्क्टिक रिसर्च रिलेटेड होतं, पण नंतर त्यांनी काय केलं नॉर्थ आणि साऊथ पोल, फक्त अंटार्क्टिक म्हणजे साऊथ पोलच का तर नॉर्थ पोल पण त्यामध्ये यायला पाहिजे म्हणून त्यांनी नाव बदललेलं आहे आणि त्याला पोलार रिसर्चच्या टाईपचं नाव तिथे ठेवलेलं आहे. म्हणजे हे जे आहे ना पोलार, तिथे तुम्ही बघू शकता पोलार जे आहे पोलार हे नाव आता आलेलं आहे. ठीक आहे. काही वर्ष आधी जर बघितलं तर फक्त अंटार्क्टिक रिजन रिलेटेड हे सेंटर होतं, गोव्यामध्येच आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा की हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येत असेल तर हे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स यांच्या अंडर हे सेंटर तिथे येते. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 9. दी के वीरस्वामी रुलिंग ऑफ 1991 रिसेंटली इन न्यूज इज रिलेटेड टू. के वीरस्वामी रुलिंग कशाबद्दल आहे? ऑप्शन ए एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन लॉ बद्दल आहे, ऑप्शन बी रिझर्वेशन इन प्रमोशन फॉर SCs अँड STs, ऑप्शन सी अकाउंटेबिलिटी ऑफ जजेस आणि ऑप्शन डी आहे पॉवर ऑफ इलेक्शन कमिशन. सो ही जी रुलिंग आहे रिसेंटली सुप्रीम कोर्टच्या
हिअरिंग्स मध्ये डिस्कशन मध्ये आलेली होती, के वीरस्वामी रुलिंग, आणि हे कशाशी रिलेटेड आहे तर ही अकाउंटेबिलिटी ऑफ जजेसशी रिलेटेड आहे. रिसेंटली बऱ्याचशा जजेसच्या अगेन्स्ट इम्पीचमेंट टाइपचे मोशन्स इंट्रोड्यूस करण्याबद्दल बोललं जात आहे, आणि मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही अकाउंटेबिलिटी रिलेटेड केस मेन्शन झालेली आहे न्यूज मध्ये. सो आफ्टर सुप्रीम कोर्ट कंडक्टेड अन इंटरनल इन्क्वायरी इनटू जस्टिस यशवंत वर्मा, वाइस प्रेसिडेंट जे आपले वाइस प्रेसिडेंट आहेत जगदीप धनकर यांनी कन्सर्न्स रेज केलेले आहेत अबाउट द कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी ऑफ सच प्रोसिडिंग्स. ही प्रपोज्ड दॅट ऑफ FIR, म्हणजे वाइस प्रेसिडेंट काय म्हणतात की FIR पहिले रजिस्टर झाली पाहिजे अगेन्स्ट द जज, हायलाइटिंग द नीड टू रिव्हिजिट सुप्रीम कोर्ट्स 1991 के वीरस्वामी जजमेंट, जे अकाउंटेबिलिटी बद्दल हे पूर्ण या हिअरिंग मध्ये सांगितलं गेलेलं होतं. म्हणजे वाइस प्रेसिडेंट यांनी थोडक्यात याला कोट केलेलं आहे की तुम्ही पहिले FIR रजिस्टर केली पाहिजे अशा व्यक्तीच्या अगेन्स्ट, ठीक आहे, आणि मग ते प्रोसिजर काय असली पाहिजे ते सगळं या वीरस्वामी जजमेंट मध्ये त्यावेळेस सांगितलेलं आहे की काय प्रोसिजर असली पाहिजे एखाद्या जजला प्रोसिक्यूट करण्यासाठी, ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी तिथे न्यूज मध्ये आलेल्या आहेत, आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये वीरस्वामी जजमेंट हे आपल्याला महत्वाचं आहे, आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे किंवा अकाउंटेबिलिटी कशा पद्धतीने मेंटेन करता येणार, जजेसची अकाउंटेबिलिटी, ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 10, पेट्रापोल अँड बेनापोल बॉर्डर क्रॉसिंग. पेट्रापोल अँड बेनापोल बॉर्डर क्रॉसिंग रिसेंटली इन न्यूज, हे कोणत्या दोन देशांमधले बॉर्डर क्रॉसिंग आहेत, आणि रिसेंटली जर बघितलं तर इंडिया आणि बांगलादेश यांच्यामधल्या ट्रेड रिलेटेड बऱ्याचशा बातम्या येत राहतात. त्यामुळे जरी ॲज इट इज असं नाव कुठं तुम्हाला वाचायला नाही मिळालं तरी त्या ट्रेड रिलेटेड बातम्यांच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला हे दोन बॉर्डर क्रॉसिंग बघायला मिळणार. हे ऍक्च्युअली इंडिया आणि बांगलादेश मधले बॉर्डर क्रॉसिंग्स आहेत, ठीक आहे. सो ऑप्शन काय दिले, इंडिया नेपाळ, इंडिया म्यानमार, इंडिया बांगलादेश, इंडिया भूतान. आन्सर इज इंडिया अँड बांगलादेश. पेट्रापोल आणि बेनापोल हे दोन बॉर्डर क्रॉसिंग्स इंडिया बांगलादेश बॉर्डरला लागतात, ठीक आहे. आता अजून जे राज्यसेवेच्या थ्रू टेक्निकल पोस्ट साठी तयारी करतायत, मग टेक्निकल म्हटल्यावरती आपल्याकडे काय MES, ARTO आणि फॉरेस्ट, राईट. मग राज्यसेवा पूर्व परीक्षा द्यावं लागेल. पूर्व परीक्षेसाठी आपल्याकडे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम मध्ये दोन्ही लँग्वेजेस मध्ये आपल्याकडे प्रिलिम्सच्या बॅचेस आहेत, या पण तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे. सो या दोन बॅचेसचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. ऍप मध्ये तुम्हाला हे मिळून जाईल, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहेत, तिथूनही तुम्ही माहिती घेऊ शकता. राज्यसेवेची जे तयारी करतायत MES, ARTO या परीक्षांसाठी जे तयारी करतायत त्यांच्यासाठी महत्वाची बॅच राहू शकेल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या ज्या परीक्षा आहेत ट्रान्सको, डिस्कॉम, MNC आणि अजून ज्या पुढे येतील त्या परीक्षांसाठीची रेकॉर्डेड बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे, ती देखील तुम्ही चेक करू शकता. ऍप मधून तुम्हाला ती बॅच बघायला मिळेल, ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ. क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतंय बघा, द हेडक्वार्टर ऑफ वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर एनिमल हेल्थ इज लोकेटेड इन, ठीक आहे. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर एनिमल हेल्थ यांचं हेडक्वार्टर कुठे आहे? वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर एनिमल हेल्थ. काय काय ऑप्शन दिलेले आहेत बघा. ऑप्शन आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड, पॅरिस फ्रान्स, त्यानंतर वॉशिंग्टन DC USA आणि व्हिएन्ना ऑस्ट्रिया. सो वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर एनिमल हेल्थ यांचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर ऑप्शन बी आहे पॅरिस, फ्रान्स मध्ये पॅरिस इथं याचं हेडक्वार्टर आहे, ठीक आहे. सो इन मे 2025 दिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर एनिमल हेल्थ यांनी काय केलेलं होतं, एक रिपोर्ट रिलीज केला होता, त्यामुळे चर्चेमध्ये आलेलं होतं, आणि त्यांनी बेसिकली अँटी मायक्रोबायल रेजिस्टन्स जो असतो त्याचं जे डेंजरस कॉन्सिक्वेन्सेस आहेत त्याबद्दलचा रिपोर्ट दिला होता. सो इट हायलाइटेड दी पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अँटी मायक्रोबायल रेजिस्टन्स बाय 2050, म्हणजे 50 पर्यंत काय कॉन्सिक्वेन्सेस होतील. मग त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या की जवळपास 2 बिलियन लोकांना याचा इम्पॅक्ट होणार आहे. फूड इनसिक्युरिटी क्रिएट होऊ शकते, म्हणजे प्राण्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी तिथे होतील जे प्राण्यांना एफेक्ट करतील आणि त्याद्वारे ते माणसांना, ह्युमन्सला देखील एफेक्ट करतील. सो अशा प्रकारची ती बातमी आलेली होती, आणि मेन म्हणजे यामधून आपल्याला जे परीक्षेसाठी महत्वाचं काय राहील किंवा हे जे वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर एनिमल हेल्थ आहे हे कुठे आहे, तर याचं हेडक्वार्टर कुठे आहे? हे पॅरिस फ्रान्स मध्ये याचं हेडक्वार्टर आहे, ठीक आहे.
पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 12. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग यशोदा AI. यशोदा AI पुढे म्हणजे पूर्ण नाव काय, यशोदा AI युअर AI सखी इनिशिएटिव्ह, असं त्याचं नाव आहे. यशोदा AI युअर AI सखी इनिशिएटिव्ह. पहिलं वाक्य काय दिलेलं आहे, इट इज अ गव्हर्नमेंट लेड प्रोग्राम एम्ड ॲट इम्प्रूव्हिंग वुमेन्स अंडरस्टँडिंग ऑफ AI अँड डिजिटल टेक्नॉलॉजी. त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय ते सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे, द इनिशिएटिव्ह इज एक्सक्लुसिव्हली फॉर वुमेन इन अर्बन एरियाज. तिसरं आहे, इट इज अ जॉईंट कोलॅबोरेशन बिटवीन नॅशनल कमिशन फॉर वुमेन अँड फ्युचर शिफ्ट लॅब्स. आणि चौथा आहे, वन ऑफ इट्स ऑब्जेक्टिव्ह इज टू रेज अवेअरनेस अबाउट AI रिलेटेड क्राइम्स अँड डिजिटल प्रायव्हसी. आता पहिलं वाक्य तर बरोबर आहे, यशोदा AI युअर AI सखी इनिशिएटिव्ह, ह्याचं ऑब्जेक्टिव्ह काय ते त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. दुसरा जो पार्ट आहे हा अर्बन एरिया मधल्या महिलांसाठी नाही तर रुरल एरिया मधल्या महिलांसाठीचा इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे, त्यामुळे दुसरं वाक्य चुकीचं आहे. द इनिशिएटिव्ह इज एक्सक्लुसिव्हली फॉर वुमेन इन अर्बन एरिया. अर्बन एरिया मधल्या महिलांसाठी एक्सक्लुसिव्ह आहे का, नाही. ठीक आहे, रुरल एरियावरती फोकस आहे. त्यानंतर तिसरं बरोबर आहे, जॉईंट कोलॅबोरेशन आहे नॅशनल कमिशन फॉर वुमेन आणि फ्युचर शिफ्ट लॅब. आणि चौथं पण बरोबर आहे. ऑब्जेक्टिव्ह बरेचसे असतील, वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह काय, अवेअरनेस स्प्रेड करणं. आता कोणतं करेक्ट आहे म्हणताय, पहिलं, तिसरं आणि चौथं, म्हणजे तुमचा ऑप्शन जो आहे ऑप्शन बी हे तुमचं राईट आन्सर इथे असायला पाहिजे. ठीक आहे, सो नवीन हा लॉन्च केलेला इनिशिएटिव्ह यशोदा AI नावाचा, कोणी इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे, नॅशनल कमिशन फॉर वुमेन यांचा हा इनिशिएटिव्ह आहे. आणि AI बद्दल अवेअरनेस आणि एक्सक्लुसिव्हली अर्बन एरिया आहे का, नाही तर रुरल आणि सेमी अर्बन रिजन वरती याचा फोकस राहतो. ठीक आहे, ग्रामीण भाग आणि थोडक्यात आपण म्हणू शकतो की सेमी अर्बन एरिया, पूर्णपणे शहरी भाग पण नाही पण तशा प्रकारचा तो एरिया आहे. ठीक आहे, रुरल आणि सेमी अर्बन. आणि फ्युचर शिफ्ट लॅब या कंपनीने तिथे त्यामध्ये रोल प्ले केलेला आहे. बाकी गोष्टी तिथे दिलेल्या आहेत, बट आपल्याला हे माहिती पाहिजे किंवा यशोदा AI हा रुरल आणि सेमी अर्बन एरियावरती फोकस करणारा इनिशिएटिव्ह आहे. देन क्वेश्चन नंबर 13. द डिसीज काला आजार, आफ्रिकेमध्ये बराचसा त्याचं साथ वगैरे पसरलेली आहे त्यामुळे न्यूजमध्ये राहत आहे. सो डिसीज काला आजार रिसेंटली इन न्यूज इज स्प्रेड बाय. हा आजार कोणत्या किंवा या आजाराचा कॅरियर कोण आहे, या केसमध्ये शब्द काय वापरतात, किंवा या आजाराचा कॅरियर कोण आहे किंवा या आजाराचा वेक्टर कोण आहे, असं तिथे शब्द वापरला जाईल. सो मॉस्किटो, सँडफ्लाय, रोडंट म्हणजे उंदीर वगैरे आणि बॅट्स. सो कोणामुळे हा आजार पसरतो, काला आजार हा कोणामुळे पसरतो. ऍक्च्युली हा प्रश्न बऱ्याचशा परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. आणि काला आजार तसं वाटू शकते की बरेचसे आता आजार असे आहेत की जे डासांमुळे पसरतात, पण हा जो आजार आहे या माशीमुळे पसरतो, त्याला सँड फ्लाय म्हणतात. ठीक आहे, सो काला आजार विच इज रिसेंटली इन न्यूज हा कोणामुळे स्प्रेड होतो, तर सँड फ्लायमुळे हा आजार स्प्रेड होतो. आफ्रिकेमध्ये बरंचसं त्याचं तिथे स्प्रेड आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यामुळे आफ्रिकेतल्या वेगवेगळ्या देशांनीच एकत्र येऊन या आजारासोबत कसं लढायचं याबद्दलचं एक MOU साईन केला होता, म्हणून हे न्यूज मध्ये आलेलं होतं. सो आफ्रिकेमधले सगळे देश आहेत, चाड, जिबुती, इथिओपिया, सोमालिया, साऊथ सुदान, हे सगळे जे देश आहेत यांनी मिळून एक MOU साईन केला टू एलिमिनेट दिस काला आजार. काला आजारला सायंटिफिक नाव काय त्याचं, विसेरल लेशमेनियासिस, ज्याला काला आजार आपण म्हणतो, याला एलिमिनेट करण्यासाठीचा MOU साईन केला होता. आणि मग ते वर्ल्ड हेल्थ असेंब्लीची मीटिंग झाली होती जिनिवामध्ये, 78वी मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये या आफ्रिकेमधल्या देशांनी हा MOU साईन केला होता. ठीक आहे, आणि तो इव्हेंटच होता प्रॉपर, आफ्रिकन युनियन आणि WHO ने मिळून त्याला ऑर्गनाइज केलेलं होतं. ठीक आहे, सो लक्षात ठेवा, विसेरल लेशमेनियासिस म्हणजे काला आजार, याला एलिमिनेट करण्यासाठी आफ्रिकेमधल्या काही देशांनी MOU साईन केला होता. त्यामुळे आपल्याला काला आजार बद्दल काही गोष्टी माहिती पाहिजे. सो इथे दिलेलंच आहे की हा जो आजार आहे पहिले तर प्रोटोझोआमुळे पसरणारा किंवा प्रोटोझोआमुळे होणारा आणि सँडफ्लायमुळे पसरणारा आजार आहे. ठीक आहे, सो इट इज अ सिव्हिअर पॅरासाइटिक डिसीज कॉज्ड बाय लेशमेनिया डोनोवानी. आता हे काय, लेशमेनिया डोनोवानी काय आहे, तर हा एक प्रोटोझोआ आहे.
लेशमेनिया डोनोवानी, हे काय प्रोटोझोआ आहे आणि हा ट्रान्समिट होतो कशामुळे, तर फिमेल सँड फ्लाईजमुळे हा पसरतो किंवा ट्रान्समिट होतो. आता हा जो आजार आहे हा आपल्याला साऊथ एशिया, ईस्ट आफ्रिका आणि साऊथ अमेरिकेच्या भागामध्येच बघायला मिळतो, म्हणजे बाकी कुठं नाही, एंडेमिक आहे याच भागामध्ये. ठीक आहे. इट इज वन ऑफ दी निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज ऑल्सो. त्याला एनटीडी म्हणजे तेवढं लक्षात दिलं जात नाही अशा प्रकारचा आजार, निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज देखील त्याला म्हणतात. ठीक आहे. सो हा एक भाग झाला. नंतर पुढे क्वेश्चन नंबर 14 बघा. क्वेश्चन नंबर 14 काय आहे, कन्सिडर दी फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट गोल्ड कार्ड विजा प्रोग्राम. गोल्ड कार्ड विजा प्रोग्राम, पहिलं वाक्य आहे इट इज स्टार्टेड बाय युनायटेड स्टेट्स. दुसरा आहे इट्स एम इज टू अट्रॅक्ट टॅलेंटेड स्टुडंट्स टू युनायटेड स्टेट्स. आणि तिसरं वाक्य आहे अंडर दिस प्रोग्राम अन इन्व्हेस्टमेंट ऑफ $5 million grants applicant permanent residency along with a potential pathway to citizenship. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात ते म्हणतायत की तुम्ही अमेरिकेमध्ये $5 million इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला आम्ही अमेरिकेमध्ये परमनंट रेसिडेन्सी प्रोव्हाइड करू आणि त्यानंतर मग आम्ही तुम्हाला प्रॉपर मेथडनी सिटिझनशिप पण प्रोव्हाइड करू. आता हे जर असं असेल की $5 million तुम्ही इन्व्हेस्ट करा असं जर ते म्हणतायत, तर मग टॅलेंटेड स्टुडंट्स कडून ते काय $5 million घेणार आणि त्यानंतर त्यांना राहायला देणार असं होईल का? नाही होणार. $5 million एवढा पैसा कोणाकडे असेल, जे श्रीमंत माणूस आहे. सो त्यामुळे इथे पर्पज काय की जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी अमेरिकेमध्ये इन्व्हेस्ट करावं, आम्ही तुम्हाला अमेरिकेमध्ये परमनंट रेसिडेन्सी देतो, अशा प्रकारचा हा इनिशिएटिव्ह आहे. त्यामुळे दुसरं वाक्य चुकीचं आहे किंवा एम इज टू अट्रॅक्ट टॅलेंटेड स्टुडंट्स टू युनायटेड स्टेट्स हे चुकीचं आहे. अमेरिकेने हा इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेला आहे गोल्ड कार्ड व्हिसा प्रोग्राम आणि त्याचं पर्पजही बरोबर आहे की तेवढं इन्व्हेस्ट करा, तुम्हाला आम्ही रेसिडेन्सी प्रोव्हाइड करतो. पण जे दुसरं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. कोणतं करेक्ट आहे विचारतायत, त्यामुळे उत्तर 1 and 3 म्हणजे ऑप्शन सी हे तुमचं राईट आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन सी. सो प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प अनवेल्ड दी न्यू गोल्ड कार्ड व्हिसा प्रोग्राम आणि हा बेसिकली ॲफ्लुएंट फॉरेन नॅशनल जे म्हणजे श्रीमंत फॉरेनचे लोक असतील त्यांना अमेरिकेमध्ये अट्रॅक्ट करणं, त्यासाठीचा इनिशिएटिव्ह तिथे होता. वॉशिंग्टन DC मध्ये एक प्रोग्राम घेण्यात आला, त्या प्रोग्राम मध्ये त्यांनी याबद्दल अनाउन्समेंट केली. याच्या आधी एक जो प्रोग्राम होता तो होता EB-5 इन्व्हेस्टर व्हिसा स्कीम. ठीक आहे. EB-5 इन्व्हेस्टर व्हिसा स्कीम. आता ही जी स्कीम आहे याला बंद केलं जाणार आहे आणि त्याच्या ऐवजी हा गोल्ड कार्ड व्हिसा प्रोग्राम तिथे चालवला जाणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 15. रिसेंटली युनायटेड किंगडम ट्रान्सफर्ड दी सोव्हरेनिटी ऑफ चागो आर्किपेलॅगो टू डॅश. युनायटेड किंगडमनी कोणाला याची सोव्हरेनिटी ट्रान्सफर केलेली आहे? केनिया, मादागास्कर, मॉरिशियस आणि सेशल्स. आता हे तर बरंच चर्चेमध्ये किंवा मॉरिशियसला त्यांनी याची सोव्हरेनिटी ट्रान्सफर केलेली आहे. म्हणजे इथून पुढे चागो आर्किपेलॅगो हा फायनली, बऱ्याच वर्षापासून चालू आहे पण फायनली हा जो आर्किपेलॅगो आहे तो ऑफिशियली आता मॉरिशियस या देशामध्ये येणार, म्हणजे या देशाच्या कंट्रोलमध्ये येणार. ठीक आहे. सो UK प्राईम मिनिस्टर कियर स्टारमर जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी एक डील साइन केली याला ट्रान्सफर करण्यासाठी टू मॉरिशियस आणि त्यामध्ये दियागो गार्सिया हे जे मिलिटरी बेस आहे त्याला देखील ट्रान्सफर केलं गेलं टू मॉरिशियस. आता हा जो बेस आहे हा ऍक्च्युली UKनी US-ला तिथे अंडर अ डिफेन्स कोऑपरेशन डील तो UKनी US-ला ट्रान्सफर केला होता. मग आता असं झालं की हा डियागो गार्सिया चागो आर्किपेलॅगोचा भाग आहे. चागो आर्किपेलॅगो मॉरिशियसकडे गेलं. आता पण ते डियागो गार्सिया तर US-ला दिलेले 99 वर्षाच्या लीजसाठी. मग त्या केसमध्ये हे सगळं कॉम्प्लिकेटेड झालेलं होतं किंवा US पण तो परत देणार का भाग डियागो गार्सियाचा. तर ऍक्च्युअल मध्ये इथे काय झालेलं आहे की हा जो भाग आहे याची लीज आता मॉरिशियस कडून ते घेणार बस. ठीक आहे. म्हणजे आधी अमेरिका काय करत होतं, UK कडून त्यांनी लीजवर तो भाग घेतला होता. आता UK ऐवजी तोच भाग लीजवरती त्यांनी घेतला मॉरिशियस कडून. ठीक आहे. हा एक तिथे सोल्युशन याचं असं निघालेलं आहे. ठीक आहे. सो द बेस विच प्लेज अ सेंट्रल रोल इन UK-US डिफेन्स ऑपरेशन in the Indian Ocean will now be leased from Mauritius under a new 99-year lease. ठीक आहे. इथून पुढे नवीन 99 वर्षाची लीज क्रिएट केली जाईल
आणि त्या अंडर ते ट्रान्सफर केलं जाईल. चागो आर्किपेलागोचं थोडंफार इथे बॅकग्राऊंड दाखवलेलं आहे की 1965 मध्ये चागो आर्किपेलागो जो आहे विच वॉज पार्ट ऑफ मॉरिशियस was merged into British Indian Ocean Territory by Britain. चागो आर्किपेलागो जो मॉरिशसचा भाग होता त्याला त्यांनी ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी सोबत मर्ज केलं. ठीक आहे, आणि हे ब्रिटननी केलेलं होतं. मग ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी मध्ये अजून काय काय यायचं तर अल्डाब्रा, त्यानंतर फरकाहार आणि डेसरोशे हे 3 आयलँड्स यायचे. हे 3ही आयलँड्स होते सेशेल्सच्या कंट्रोलमध्ये. अल्डाब्रा, फरकाहार आणि डेसरोशे हे पण त्या ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरीचा भाग होते. आता काही वर्षानंतर सेशेलला त्यांचे जे 3 आयलँड्स आहेत ते परत दिले गेले, पण मॉरिशियसला अजून त्यांच्या टेरिटरी परत मिळालेल्या नव्हत्या. ठीक आहे, आता रिसेंटली मग ते परत दिलं गेलेलं आहे. आता डियागो गार्सिया वॉज मिलिटरी बेस गिवन ऑन लीज टू USA. त्याच्यामुळे सगळा मुद्दा अडून बसला होता, पण आता सगळं सोल्युशन निघालेलं आहे. ठीक आहे, सो या मॅप मध्ये पण तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला इंडिया, इथे श्रीलंका, हे मालदीव्स आहे, आणि इथे जर बघितलं मालदीव्स पासून खाली आलं तर इथे आपल्याला ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी बघायला मिळते. आणि मग तिथेच अजून इथे वेगळं नाव लिहिलेलं आहे डियागो गार्सिया. आता मॉरिशियस बद्दल जे आपण बोलतोय तर मॉरिशस ऍक्च्युली कुठे, हे मॉरिशस इथे आहे. म्हणजे हे जे चागो आर्किपेलागो जो या भागात तो बेसिकली आता मॉरिशियसला ट्रान्सफर झालेला आहे. बाकी मग आपण आता जे बघितलं सेशेल्स इथे आपल्याला दिसतो. पलीकडून इथे पूर्ण हॉर्न ऑफ आफ्रिका आहे, हा सोमालिया वगैरे इथे दिसतंय. त्यानंतर इथे मॅडागास्कर दाखवलेला आहे. सो बाकी गोष्टी तर आहेत, पण चागो आर्किपेलागो सध्या बऱ्याच चर्चेमध्ये आहे, त्यामुळे काही ना काहीतरी तुम्हाला त्यावरून विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 16. फुडिंग व्हाईट टी इज वेल नोन फ्रॉम विच कंट्री. पांढरा चहा आपल्याकडे तर नाही, फुडिंग व्हाईट टी तो कोणत्या देशामधला आहे असं ते विचारतात. जपान, फिलिपिन, ऑस्ट्रेलिया आणि चायना. सो हा चहा कुठला फेमस चहा आहे फुडिंग व्हाईट टी, तर हा चायना मधला फेमस चहा आहे. ठीक आहे, फुडिंग व्हाईट टी असं त्याला म्हटलं जाते. आता रिसेंटली नवीन काही ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चरल हेरिटेज सिस्टीम अनाउन्स केल्या गेल्या. ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चरल हेरिटेज सिस्टीम हे कोण अनाउन्स करत असते तर हे फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन अनाउन्स करते. आणि मग त्यांनी काही ज्या ॲग्रिकल्चरल सिस्टीम्स आहेत त्यांना ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चरल हेरिटेज म्हणून अनाउन्स केलं. मग त्यामध्ये हे वेगवेगळे आपल्याला नावं इथे बघायला मिळतात. कोणत्या कोणत्या ॲग्रिकल्चरल सिस्टीमला त्यांनी त्या यादीमध्ये ॲड केलं तर मग हे डेक्विंग पर्ल म्युसेल फिशरी, त्यानंतर फुडिंग व्हाईट टी कल्चर जे चायनामधले दोन्ही पण, गाओलान पियर ऑर्चर्ड्स याला पण चायनामधून अनाउन्स केलं गेलेलं आहे त्या यादीमध्ये. त्यानंतर एरवा मेट ॲग्रो फॉरेस्ट्री हे ब्राझीलमधून अनाउन्स झालं. त्यानंतर मेटेपॅन्टल टेरेसेस मेक्सिकोमध्ये आहे, नावं माहिती पाहिजे. त्यानंतर लॅन्झारोटे सँड फार्मिंग स्पेनमधला आहे. सो या वेगवेगळ्या ॲग्रिकल्चरल सिस्टीम्सला त्या यादीमध्ये ऍड केलं गेलं. त्यापैकी मग हे फुडिंग व्हाईट टी आपल्याला इथे बघायला मिळते. सो अशा प्रकारचा तो चहा असतो. थोडंफार ग्रीन टीचं थोडं व्हर्जन आहे, एकदम पांढरा पट्टच असतो असं नाहीये, पण त्याला व्हाईट टी असं म्हणलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 17. वाय हॅज लेक मंजाला हॅज बीन इन न्यूज रिसेंटली. लेक मंजाला, ऑप्शन ए आहे द लेक हॅज बीन डेझिग्नेटेड ॲज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. ऑप्शन बी आहे इजिप्शियन गव्हर्नमेंट हॅज इनिशिएटेड अ मेजर रिस्टोरेशन प्रोजेक्ट टू ॲड्रेस पोल्युशन अँड इकॉलॉजिकल डिग्रेडेशन. ऑप्शन सी आहे लेक मंजाला हॅज बीन डिक्लेअर्ड अ प्रोटेक्टेड मराईन सँच्युरी बाय युनायटेड नेशन्स. आणि ऑप्शन डी आहे द लेक हॅज एक्सपिरियन्स्ड सिग्निफिकंट इन्क्रीज इन फिश पॉप्युलेशन ड्यू टू कन्झर्वेशन एफर्ट्स. सो एक्झॅक्टली कशामुळे हे न्यूजमध्ये आहे लेक मंजाला, तर ॲक्च्युली इजिप्तमध्ये हा लेक येतो आणि तिथल्या गव्हर्नमेंटनी तिथे रिस्टोरेशन प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. बराच पोल्यूट झालेला आहे कारण लेक इकॉलॉजिकल डिग्रेडेशन झालेलं आहे, आणि मग त्याला तिथे रिव्हर्स करण्यासाठी हा प्रोजेक्ट इजिप्तच्या गव्हर्नमेंटनी अनाउन्स केलेला आहे, म्हणून लेक मंजाला न्यूजमध्ये आहे. सो लेक मंजाला इज इजिप्ट्स लार्जेस्ट नॉर्दर्न लेक, म्हणजे इजिप्तच्या नॉर्थ भागामधला सगळ्यात मोठा लेक त्याला म्हणलं जाते. आणि तिथे बरेचसे एन्व्हायरमेंटल इश्यूज चालू आहेत, आणि मग त्यासाठी इजिप्तच्या गव्हर्नमेंटनी तिथे काय केलेलं आहे तर रिस्टोरेशन प्रोजेक्ट अनाउन्स केलेला आहे. ठीक आहे, सो लेक मंजाला जर बघितला आपण तर हा आपल्याला या इजिप्तमध्ये
इथे आपल्याला हा लेक बघायला मिळतो. ठीक आहे, वरती हे मेडिटेरेनियन सी दाखवलेला आहे. हा पूर्ण इजिप्तचाच मॅप आहे. इथे आपल्याला कैरो बघायला मिळतं, कैरो जे तिथलं महत्वाचं शहर आहे. आणि इथून जर आपण बघितलं तर लेक मंजाला जो आहे, जे पार समुद्राला म्हणजे एकदमच जोडलेला असं नाही, पण समुद्राच्या जवळ आपल्याला तो लेक बघायला मिळतो. ठीक आहे, सो लेक मंजाला असं त्याला म्हणतो. अजून एक महत्वाचं शहर जे इजिप्तमध्ये आहे, अलेक्झांड्रिया. अलेक्झांड्रिया हे कुठे आहे? इजिप्त मधलं महत्वाचं शहर आहे. ठीक आहे, देन क्वेश्चन नंबर 18 लक्षात ठेवा, लेक मंजाला कुठे आहे? तर इजिप्त मध्ये आहे. ठीक आहे, नेक्स्ट, रिसेंटली न्यू स्पेसीज ऑफ केव ड्वेलिंग फिश नेम्ड शिस्तुरा डेनिक्लावा. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन बघा एकदा, शिस्तुरा डेन्सिक्लावा. ठीक आहे, हे करेक्ट आहे आय थिंक. शिस्तुरा डेन्सिक्लावा ही एक केव ड्वेलिंग फिश आहे. तर हा रिसेंटली कुठे डिस्कवर केला गेला? नवीन स्पेसी आहे. ते कुठे सापडली ही स्पेसी? ऑप्शन ए आहे केरळमध्ये, ऑप्शन बी आहे अंदमान अँड निकोबार मध्ये, त्यानंतर ऑप्शन सी आहे आसाम मध्ये, आणि ऑप्शन डी आहे ऑप्शन डी आहे मेघालयामध्ये. सो हा जो मासा आहे हा कुठे सापडला? म्हणजे केव ड्वेलिंग फिश आहे शिस्तुरा डेन्सिक्लावा, हा कुठे सापडला? तर ऑप्शन डी जे आहे मेघालय हे याचं राईट आन्सर आहे. मेघालयामध्ये हा सापडलाय मासा. आणि मौसिनराम जे सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे, चेरापुंजीच्या जवळ मौसिनराम जगातलं सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण, तिथे एक केव मध्ये, त्या मौसिनराम जवळ एक केव मध्ये आपल्याला हा मासा बघायला मिळाला. ठीक आहे, हा मासा असा दिसतो बघा इथे दाखवलेला फोटो. सो रिसर्चर्स हॅव डिस्कवर्ड न्यू स्पेसी ऑफ दिस केव ड्वेलिंग फिश. त्याचं नाव काय? शिस्तुरा डेन्सिक्लावा. आणि ते जागेचं नाव दिलेलं आहे क्रेम मॉजिंग बूम. ठीक आहे, नाव तसं लक्षात ठेवायची गरज नाही, मेघालयामध्ये सापडला एवढं माहिती असू द्या. आणि तो मासा त्याचं नाव पण एकदा बघून ठेवा. ठीक आहे, अजून एक यामध्ये नोट दिलेली आहे. देर इज अगेन वन मोर इम्पॉर्टंट स्पेसी ऑफ डॅम्सल फ्लाय. डॅम्सल फ्लाय जे आहे थोडंफार असं फुलपाखरासारखं ते असते. सो डॅम्सल फ्लायची एक नवीन स्पेसी सापडलेली आहे, त्याचं नाव आहे कॅलिफिया सायनिओफ्युरकाटा. ठीक आहे, कॅलिफिया सायनिओफ्युरकाटा असं त्या डॅम्सल फ्लायचं नाव आहे. आणि हे कुठे सापडले? अरुणाचल प्रदेशमध्ये हे डॅम्सल फ्लाय सापडलेलं आहे. आणि ह्याची डिस्कव्हरी जी आहे ही अप्पर सियांग आणि लोअर दिबांग व्हॅली डिस्ट्रिक्ट जे आहेत त्या भागामध्ये ह्याची डिस्कव्हरी झालेली आहे. आणि महत्वाचं काय आहे की या प्रकारचे म्हणजे ह्या जेनसचे, कॅलिफिया जेनस जो आहे या प्रकारचं फक्त दुसरी स्पेसी सापडलेली आहे भारतामध्ये. पहिली जी सापडली होती कॅलिफिया कॉन्फ्युसा त्याचं नाव होतं, जे 165 वर्षा आधी सापडलेली होती. म्हणजे 165 वर्षानंतर दुसरी स्पेसी या प्रकारची सापडलेली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये याचा शोध लागलेला आहे. आणि अशा प्रकारचे ते फुलपाखरासारखे दिसणारा तो प्राणी आहे. ठीक आहे, प्राणी म्हणा, इन्सेक्ट म्हणा. सो तसा तो अरुणाचल प्रदेशमध्ये सापडला. पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 19. रिसेंटली विच स्टेट अप्रूव्ड इट्स ओन स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी. कोणत्या राज्यांनी स्वतःची स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी रिसेंटली अप्रूव्ह केली? तसे बरेचसे राज्य आहेत ज्यांनी आपापल्या पॉलिसी अप्रूव्ह केलेल्या आहेत, बरेचसे म्हणजे 2-3 तरी राज्य आहेत. पण रिसेंटली कोणी केलेलं आहे असं ते म्हणतात. रिसेंटली कोणत्या राज्यांनी त्यांची पॉलिसी अप्रूव्ह केली स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी? ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन सी आहे तामिळनाडू, आणि ऑप्शन डी आहे तेलंगणा. सो रिसेंटली जर बघितलं तर तामिळनाडूने त्यांची स्वतःची स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी अप्रूव्ह केलेली आहे. ठीक आहे, सो जे तिकडचे चीफ मिनिस्टर आहेत M.K. स्टॅलिन, त्यांच्या लिडरशिपच्या अंडर तामिळनाडू कॅबिनेटने याला अप्रूव्ह केलेलं होतं. या आधी कर्नाटकाने देखील त्यांची स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी बनवलेली आहे आणि गुजरातने देखील त्यांची स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी बनवलेली. म्हणजे कर्नाटक, गुजरात, त्यानंतर तिसरं राज्य झालेलं आहे तामिळनाडू. आणि मग ते जवळपास 10,000 करोडचे इन्व्हेस्टमेंटचं प्लॅन करतात आणि त्यामधून अराउंड 10,000 जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील असं तिथे ते प्रोजेक्शन ठेवतात. ठीक आहे, सो तामिळनाडू लक्षात ठेवा, त्यांनी त्यांची पॉलिसी अशी अनाउन्स केली. पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 20. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट भारत फोरकास्टिंग सिस्टम. पहिलं आहे, इट इज अन इंडिजिनसली डेव्हलप्ड वेदर प्रेडिक्शन मॉडेल बोस्टिंग अ 6 किलोमीटर रिझोल्यूशन ग्रिड. ठीक आहे, वेदर प्रेडिक्शन मॉडेल आहे, बरोबर आहे. दुसरं काय, इट इज इंडिजिनसली डेव्हलप्ड बाय
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी पुणे. ओके, हे देखील बरोबर आहे. तिसरं, इट इज वर्ल्ड हायेस्ट रिझोल्युशन वेदर फोरकास्टिंग मॉडेल. दिस इज ऑल्सो राईट. आणि कोणतं करेक्ट आहे म्हणलेलं आहे तर हे भारत फोरकास्टिंग सिस्टीम याबद्दलचे हे तीनही वाक्य बरोबर आहेत. सो ऑप्शन डी हे तुमचं राईट आन्सर असलं पाहिजे. इथे दिलेली माहिती इंडिजिनसली बनवलं गेलेलं आहे. भारत फोरकास्ट सिस्टीम IMD ने याला अडॉप्ट केलं. बनवलं कोणी आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी जे पुण्यामध्ये आहे त्यांनी ह्याला बनवलेलं आहे. आणि हे सगळ्यात प्रिसाईज असं आहे, म्हणजे बाकीचे जे देश आहेत युनायटेड किंगडम, त्यानंतर USA, युरोपियन युनियन मधले देश, सो या सगळ्यांकडे जी सिस्टीम आहे ती जवळपास 9 ते 14 किलोमीटर रिझोल्युशन वाली सिस्टीम आहे. पण आपल्याकडे जी सिस्टीम आहे ती 6 किलोमीटर रिझोल्युशन, म्हणजे जेवढं कमी असेल तेवढं चांगलं असणार आहे रिझोल्युशन. सो इन दॅट केस म्हणजे तेवढं बारीक बघता येईल अशा प्रकारचा तो अर्थ त्याचा झाला. सो इन दॅट केस आपली जी सिस्टीम आहे ही या देशांपेक्षा पण प्रिसाईज अशा प्रकारची सिस्टीम तिथे तयार झालेली आहे. ठीक आहे. सो हा एक भाग आहे. आणि ऑलरेडी आपल्याकडे जी हे लागू होण्याच्या आधी जी सिस्टीम होती ती 12 किलोमीटर रिझोल्युशन वाली होती आणि ही आता 6 किलोमीटर रिझोल्युशन वाली आपली सिस्टीम तिथे तयार झालेली आहे. ठीक आहे. सो भारत फोरकास्टिंग सिस्टीम हे महत्वाचं राहू शकते, व्यवस्थितपणे त्याला वाचून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21 घ्या. रिसेंटली सेकंड ASEAN GCC समिट वॉज हेल्ड ॲट. ही जी समिट आहे ही कुठे झालेली होती? ASEAN म्हणा किंवा ASEAN म्हणा, ही कुठे झालेली होती? ASEAN आणि GCC म्हणजे काय? गल्फ कोऑपरेशन कंट्रीज. सो या दोघांची मीटिंग झाली होती. सोबत चायनालाही बोलवलं त्यांनी. सो तिघांची मिळून मीटिंग झाली. ते कुठे झालेली होती? मनिला, बँकॉक, सिंगापूर की क्वालालंपूर? सो ही मीटिंग जी आहे ही झाली होती क्वालालंपूरमध्ये. ठीक आहे. सो क्वालालंपूर मधली मीटिंग आहे. ऑप्शन डी हे याचं राईट आन्सर आहे. ASEAN बद्दलच्या डिटेल्स इथे देऊन ठेवलेल्या आहेत. तुम्ही एकदा तसं वेगळं पण याला चेक करून घ्या, नोट्समध्ये मिळून जाईल तुम्हाला हे. ठीक आहे. सगळ्या गोष्टी इथे जकार्तामध्ये हेडक्वार्टर आहे, त्याचा मोटो काय आहे, 1967 मध्ये ते बनलेलं होतं बँकॉक डिक्लेरेशनच्या अंडर. ठीक आहे. ASEAN आणि रिजनल ऑर्गनायझेशन आहे. फाउंडिंग मेंबर्स कोण कोण आहेत ते पण इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे. नोट्समध्ये मिळून जाईल, ते व्यवस्थित बघून ठेवा. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन हे देऊन ठेवलेलं आहे. गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचे देखील डिटेल्स इथे देऊन ठेवलेले आहेत. त्याचे मेंबर कोण आहेत ते व्यवस्थित माहिती असू द्या. कधी बनलेला आहे? 81 मध्ये बनलेला आहे. त्याचं जे हेडक्वार्टर आहे रियाद नावाचं शहर आहे सौदी अरेबियामध्ये, तिथे त्याचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. सो ते पण तिथे देऊन ठेवलेलं आहे. सो सेकंड ASEAN GCC समिट ही 27 मे 2025 रोजी क्वालालंपूरमध्ये झाली आणि त्यामध्ये त्यांनी ASEANचे ते देश तर होतेच, GCC म्हणजे गल्फ कोऑपरेशन कंट्रीवाले देश होते आणि सोबतच त्यांनी चायनाला देखील तिथे इन्व्हाइट केलेलं होतं. ठीक आहे. सो मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. रिसेंटली विच माउंटेनियर ब्रोक हिज ओन रेकॉर्ड ऑफ मोस्ट ॲसेंट्स ऑफ माउंट एव्हरेस्ट? आता कोणते असे माउंटेनियर आहेत ज्यांनी स्वतःचा रेकॉर्ड मोडला म्हणतात सगळ्यात जास्त वेळेस माउंट एव्हरेस्ट चढण्याचा? ऑप्शन ए आहे कामी रीता शेर्पा, ऑप्शन बी आहे तेनजिंग नॉर्गे, ऑप्शन सी आहे निर्मल पूर्जा आणि ऑप्शन डी आहे रेनहोल्ड मेसनर. सो द राईट आन्सर टू दिस क्वेश्चन इज ऑप्शन ए कामी रीता शेर्पा. यांनी आतापर्यंत 31 वेळा माउंट एव्हरेस्ट चढलेला आहे. ठीक आहे. 55 वर्षाचे ते आणि 31 वेळा त्यांनी माउंट एव्हरेस्ट चढलेला आहे. त्यांना एव्हरेस्ट मॅन देखील म्हणलं जाते. सगळ्यात पहिले त्यांनी 1994 मध्ये माउंट एव्हरेस्ट चढलेलं होतं आणि त्यानंतर ते ऑलमोस्ट दरवर्षी माउंट एव्हरेस्टला तिथे चढतायत. ठीक आहे. एव्हरी इयर ही इज क्लाइम्बिंग दी माउंट एव्हरेस्ट सिन्स 1994. ठीक आहे. सो कामी रीता शेर्पा यांचं नाव माहिती असू द्या. 55 वर्षाचे आहेत ते, नेपाळ मधले आहेत आणि यांना एव्हरेस्ट मॅन म्हणलं जाते हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. इथे त्यांचा फोटो दाखवलेला आहे. कामी रीता शेर्पा असं यांचं नाव आहे, एव्हरेस्ट मॅन. देन क्वेश्चन नंबर 23. इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क फ्रिक्वेंटली मेन्शन्ड इन न्यूज इज प्रिपेअर्ड बाय. इकॉनॉमीच्या करंट अफेअर्स मधून असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क हे कोण बनवते? ऑप्शन ए आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स बनवते, ऑप्शन बी नीती आयोग, ऑप्शन सी ऑक्सफॅम इंटरनॅशनल आणि ऑप्शन डी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता हे आपलं जे इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क आहे ECF असं त्याला आपण म्हणतो, हे बनवलं जाते फ्रॉम RBI, दॅट इज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क हे अशा प्रकारची बातमी होती. अगेन इकॉनॉमीमध्ये वेगळं पण तुम्हाला ते वाचायला मिळते.
असं नाही की खूप खोलवर त्यामधून विचारतात, सिम्पली असं जरी माहिती असलं की हे फ्रेमवर्क कोण बनवते तरी आपल्याला आपलं काम होऊन जाईल तिथे. सो न्यू कॅपिटल फ्रेमवर्क गिव्स RBI मोर रूम टू हँडल इट्स फायनान्सेस, अशा प्रकारची बातमी होती. आणि त्या फ्रेमवर्कला काय म्हणतात, इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क म्हणतात. देन क्वेश्चन नंबर 24. सो रिसेंटली रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिट 2025 वॉज हेल्ड ॲट, बरंच न्यूज मध्ये होती. रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिट 2025 हे कुठे घेतली गेली होती? ऑप्शन ए गँगटॉक मध्ये, ऑप्शन बी मुंबईमध्ये, ऑप्शन सी गुवाहाटी की ऑप्शन डी न्यू दिल्लीमध्ये. आता असं वाटू शकेल की नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिट आहे म्हणजे नॉर्थ ईस्टलाच कुठेतरी घेतली गेली असेल, पण ऍक्च्युअल मध्ये ही समिट न्यू दिल्लीमध्ये झालेली होती. दिल्लीमध्ये ही समिट घेतली गेलेली होती. ठीक आहे. सो रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिट हे 2025 ची भारत मंडपम न्यू दिल्ली इथे झालेली होती आणि नॉर्थ ईस्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करण्यासाठी ती समिट घेतली गेलेली होती. वेगवेगळे सेक्टर होते, बरेचसे सेक्टर होते, त्याला फोकस करून ही समिट तिथे घेतली गेलेली होती. प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी इनॉग्रेटेड दिस रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिट 2025. ठीक आहे. सो दिल्लीमध्ये झालेली मीटिंग होती ते आपल्याला माहिती पाहिजे. देन इलेक्शन कमिशन बद्दल रेग्युलरली बातम्या येतच राहतात. सो इन दॅट केस आपल्याला हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो दॅट हु इज द करंट चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया ॲज ऑफ मे 2025. सध्याचे चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहेत भारताचे? ऑप्शन ए आहे राजीव कुमार, ऑप्शन बी आहे ज्ञानेश कुमार, ऑप्शन सी आहे सुखबीर सिंग संधू आणि ऑप्शन डी आहे विवेक जोशी. ठीक आहे. सो द राईट आन्सर इज ऑप्शन बी ज्ञानेश कुमार. त्यांचा इथे फोटो पण दाखवलेला आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश कुमार इज दी करंट चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया. ठीक आहे. सो हे आपल्याला व्यवस्थितपणे माहिती पाहिजे की सध्या कॅग कोण आहे, सध्या अटॉर्नी जनरल कोण आहे, सध्या चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहे, सध्या चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कोण आहेत. सो ज्या मेन अशा ज्या पोस्ट आहेत, नीती आयोगचे व्हाईस चेअरपर्सन कोण आहेत, सो ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. रिसेंटली अ व्हर्च्युअल कॅपॅसिटी बिल्डिंग सेशन ऑन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ब्रिक्सच्या अंडर हे सेशन झालं होतं. सो हे कोणी होस्ट केलेलं होतं? व्हर्च्युअल कॅपॅसिटी बिल्डिंग सेशन ऑन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. सो हे कोणी होस्ट केलेलं होतं? ऑप्शन ए ब्राझील, ऑप्शन बी चायना, ऑप्शन सी इंडिया आणि ऑप्शन डी साऊथ आफ्रिका. सो हे जे कॅपॅसिटी बिल्डिंग सेशन आहे हे आपण होस्ट केलं होतं इंडियाने, ब्रिक्सच्या अंडर हे सेशन इंडियाने होस्ट केलेलं होतं. ठीक आहे. आणि हे जे सेशन आहे हे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी ऑर्गनाइज केलं होतं, DOT. आणि दिस वॉज ऑर्गनाइज थ्रू नॅशनल कम्युनिकेशन अकॅडमी टेक्नॉलॉजी, असं त्या अकॅडमीचं नाव आहे. गाझियाबाद मधली अकॅडमी आहे, त्यांच्या थ्रू याला ऑर्गनाइज केलं गेलेलं होतं. सो ऑर्गनाइज्ड बाय डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन and organized through the National Communication Academy Technology which is located in Ghaziabad. ब्रिक्सच्या अंडरचा हा इनिशिएटिव्ह आहे. सो इट वॉज कन्व्हेन्ड अंडर ब्रिक्स ICT वर्किंग ग्रुप आणि यामध्ये ओव्हरऑल डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन बद्दल वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली. सो ओव्हरऑल इंडियाने याला होस्ट केलं होतं या कॅपॅसिटी बिल्डिंग सेशनला. हे एक आपल्याला तिथे माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 27. सध्या एन्व्हायरमेंट रिलेटेड हा एक शब्द बराच चर्चेमध्ये राहतो, त्याचं नाव आहे GRAP, ग्रॅप. सो व्हॉट डज ग्रॅप स्टँड्स फॉर इन द कॉन्टेक्स्ट ऑफ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इन इंडिया? ग्रॅप म्हणजे काय? ऑप्शन ए आहे ग्रीन हाऊस रेग्युलेशन अँड एअर प्रोटेक्शन, ऑप्शन बी आहे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन, ऑप्शन सी आहे ग्लोबल रिसोर्स अलोकेशन प्रोग्राम आणि ऑप्शन डी आहे गव्हर्नमेंट रेग्युलेशन फॉर एअर प्युरिटी. सो ग्रॅप म्हणजे काय? ग्रॅप म्हणजे काय? सो ऑप्शन बी इज राईट आन्सर हिअर, ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन. म्हणजे एन्व्हायरमेंट पोल्युशनला टॅकल करण्यासाठीचा हा ॲक्शन प्लॅन आहे, त्याला ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन म्हणतात. ठीक आहे. सो एवढं फक्त माहिती असू द्या, ग्रॅप म्हणजे काय, ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन. ओके. देन मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 28. राष्ट्रपती निकेतन, राष्ट्रपती निकेतन दॅट इज प्रेसिडेन्शियल रिट्रीट. म्हणजे राष्ट्रपती भवन मध्ये जर राष्ट्रपती नसतील तर कुठे बाकी अजून कुठे राहू शकतात, तर ते वेगळे अजून असे तिथे राष्ट्रपती भवन जसं घर आहे राष्ट्रपतींचं, तसे अजून काही हॉलिडे होम्स टाइप बनवले गेलेले आहेत. सो राष्ट्रपती निकेतन दॅट इज द प्रेसिडेन्शियल रिट्रीट इज लोकेटेड ॲट. राष्ट्रपती निकेतन कुठं आहे?
ऑप्शन ए पुण्यामध्ये आहे, ऑप्शन बी हैदराबादमध्ये आहे, ऑप्शन सी देहरादूनमध्ये आहे की ऑप्शन डी शिमलामध्ये आहे. सो द राईट आन्सर इज देहरादून. ठीक आहे, राष्ट्रपती निकेतन जर विचारलं तर कुठे आहे, देहरादून मध्ये आहे. ठीक आहे, राष्ट्रपती निकेतन न्यूज मध्ये का होतं, कारण हे आता लोकांसाठी ओपन केलं जाणार आहे, म्हणजे लोकांसाठी इन द सेन्स लोकांना बघण्यासाठी ओपन केलं जाणार आहे 24 जून 2025 पासून. ठीक आहे, राष्ट्रपती निकेतन कुठे आहे, देहरादून मध्ये आहे. देहरादून मध्ये राष्ट्रपती निकेतन हे प्रेसिडेन्शियल रिट्रीट आहे. आणि आपल्याला बाकी पण अजून माहिती पाहिजे की अजून अशा कोणत्या जागा आहेत जर राष्ट्रपती दिल्लीमध्ये नाही आहेत, राष्ट्रपती भवन मध्ये, तर अजून कुठे कुठे त्यांना राहण्यासाठी तिथे जागा तशा बनवलेल्या आहेत. सो रिट्रीट बिल्डिंग नावाची ही बिल्डिंग आहे, द रिट्रीट बिल्डिंग. हे कुठे आहे तर मनशोबरा, शिमलामध्ये मनशोबरा नावाच्या ठिकाणी ही द रिट्रीट बिल्डिंग तिथे बनवली गेलेली आहे. त्यासोबतच राष्ट्रपती निलायम नावाची देखील एक बिल्डिंग आहे. ही कुठे आहे तर बोलारम नावाचं ठिकाण आहे हैदराबादमध्ये. सो एक हैदराबादमध्ये पण अशाच प्रकारचं आहे, त्याला काय म्हणतात, राष्ट्रपती निलायम म्हणतात. आणि द रिट्रीट बिल्डिंग हे कुठे आहे तर हे शिमलामध्ये आहे. ठीक आहे, सो हे दोन इथे फोटो पण दाखवलेले आहेत. द रिट्रीट बिल्डिंग हे काय अशा प्रकारची ती बिल्डिंग आहे आणि राष्ट्रपती निलायम जे हैदराबाद मधलं आहे ते आपल्याला इथे बघायला मिळते. ठीक आहे, सो हा झाला एक प्रश्न. देन मूविंग टू नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29. रिसेंटली विकसित कृषी संकल्प अभियान, विकसित कृषी संकल्प अभियान was launched on 29th May 2025 from which location. हे जे अभियान आहे हे 29 मे ला लॉन्च केलं गेलं. कुठून लॉन्च केलं गेलं, रांची झारखंड, ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी पुरी ओडिशा, ऑप्शन सी आहे भोपाल मध्य प्रदेश आणि ऑप्शन डी आहे वडोदरा गुजरात. सो हे जे कॅम्पेन आहे विकसित कृषी संकल्प अभियान हे लॉन्च केलं गेलं होतं ओडिशामध्ये पुरी या ठिकाणापासून. ठीक आहे, सो पुरी ओडिशा तिथून याला लॉन्च केलं गेलं होतं. हे एक फक्त माहिती असू द्या, विकसित कृषी संकल्प अभियान असं त्याचं नाव आहे. देन क्वेश्चन नंबर 30. रिसेंटली ब्रिक्स कल्चर मिनिस्टर मीटिंग वॉज शेड्यूल्ड इन. ब्रिक्स कल्चर मिनिस्टर मीटिंग ही कुठे झालेली होती, ब्रिक्स कल्चर मिनिस्टर मीटिंग. अजून एक इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग पण तशीच झाली होती, ती पण एकाच ठिकाणी झालेली होती, दोन्ही मीटिंग. सो कुठे झालेले आहेत, ऑप्शन ए आहे न्यू दिल्ली, ऑप्शन बी आहे सेंट पीटर्सबर्ग रशिया, ऑप्शन सी आहे ब्राझिलिया ब्राझीलमध्ये आणि ऑप्शन डी आहे जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिका. सो ऍक्च्युअली ही जी मीटिंग आहे ब्रिक्स वाली ही झाली होती ब्राझिलिया या ठिकाणी, ब्राझीलमध्ये ही ब्रिक्स कल्चर मिनिस्टर्स मीटिंग तिथे झालेली होती. ठीक आहे, सो मे 2025 मध्ये ही मीटिंग ब्राझिलिया या ठिकाणी झाली होती. ब्राझिलिया म्हणजे ब्राझीलची राजधानी आहे. सो इट वॉज होस्टेड बाय ब्राझील, हा एक भाग आहे. आणि इंडियाचे जे मिनिस्टर ऑफ कल्चर आहेत गजेंद्र सिंग शेखावत, सो ते या मीटिंग मध्ये इंडियाला रिप्रेझेंट करणार होते. ठीक आहे, सो बाकी मग ते कल्चरल कोऑपरेशन वगैरे त्या गोष्टी तिथे येतात. बट कल्चर मिनिस्टर मीटिंग कुठे झाली होती तर ब्राझील मध्ये झालेली होती, ते आपल्याला माहिती पाहिजे. देन क्वेश्चन नंबर 31. व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ नमस्ते स्कीम रिसेंटली इन न्यूज. नमस्ते स्कीमचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय. ऑप्शन ए आहे टू प्रमोट योगा अँड वेलनेस टुरिझम इन इंडिया, ऑप्शन बी आहे टू प्रोव्हाइड फायनान्शियल एड टू सिनियर सिटीजन्स, ऑप्शन सी आहे टू एन्श्युअर दी सेफ्टी डिग्निटी अँड वेलफेअर ऑफ सॅनिटेशन वर्कर्स आणि ऑप्शन डी आहे टू सपोर्ट स्टार्टअप्स इन द टेक्नॉलॉजी सेक्टर. आता ही जी स्कीम आहे नमस्ते स्कीम, ही स्कीम बेसिकली सॅनिटेशन वर्कर्सशी रिलेटेड आहे. सो त्यामुळे उत्तर ऑप्शन सी असलं पाहिजे, दॅट इज टू एन्श्युअर दी सेफ्टी डिग्निटी अँड वेलफेअर ऑफ सॅनिटेशन वर्कर्स. सो ऑप्शन सी इज युअर राईट आन्सर. नमस्तेचा फुल फॉर्म एकदा बघून घ्या, नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम असं त्याचं नाव आहे. मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम नमस्ते स्कीम. आणि कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते तर ही मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटच्या अंडर येते. आणि याला बेसिकली असं नाही की आता ही स्कीम लॉन्च झाली म्हणून न्यूजमध्ये, तर ऍक्च्युअली याच्या अंडर एक इव्हेंट घेतला गेला होता त्यामुळे न्यूजमध्ये होती. ठीक आहे, सो द इव्हेंट वॉज ऑर्गनाइज्ड बाय मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट ऑन 25 मे 2025. त्यामुळे ही स्कीम न्यूजमध्ये होती. छतरपूर मध्य प्रदेश मधून हा इव्हेंट तिथे ऑर्गनाइज केला गेला होता आणि सॅनिटेशन वर्कर्स ची डिग्निटी मेंटेन करून ठेवण्यासाठी ही स्कीम तिथे बनवली गेलेली आहे. ठीक आहे,
Moving to next question, question number 32. Dash is the theme of 9th edition of India Mobile Congress 2025. 9वं एडिशन यावेळेस जे होणार आहे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 चं, त्याची थीम काय? ऑप्शन ए आहे डिजिटल इंडिया एम्पॉवरिंग द फ्युचर, ऑप्शन बी आहे इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म, ऑप्शन सी आहे कनेक्ट क्रिएट कोलॅबोरेट आणि ऑप्शन डी आहे स्मार्ट टेक फॉर अ स्मार्टर वर्ल्ड. सो थीम काय आहे? तर ऑप्शन बी इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म अशी त्याची थीम आहे. लक्षात ठेवा, इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 त्याची थीम काय? इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म. ठीक आहे. सो ज्योतिरादित्य सिंधिया, श्री ज्योतिरादित्य सिंधिया जे मिनिस्टर फॉर कम्युनिकेशन आहेत अँड ऑल्सो ही इज मिनिस्टर फॉर डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रिजन, त्यांनी ही थीम अनवेल केली होती. का बरं न्यूजमध्ये होतं? कारण थीम अनवेल झालेली होती. सो इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म ही थीम आहे. यावेळेस 9वं एडिशन जे आहे इंडिया मोबाईल काँग्रेस त्याची ही थीम आहे. ठीक आहे. आणि ही जी मीटिंग आहे, काँग्रेस म्हणजे मीटिंग आहे, ती इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 ही ऑक्टोबर महिन्यामध्ये शेड्यूल झालेली आहे. म्हणजे 8 ते 11 ऑक्टोबर 2025. सो या काळामध्ये ही इंडिया मोबाईल काँग्रेस ही मीटिंग होणार आहे. कुठे होणार आहे? तर ही यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर आहे न्यू दिल्लीमध्ये, म्हणजे दिल्लीमध्ये ही मीटिंग होणार आहे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025. ठीक आहे. सो ते पण आपल्याला माहिती पाहिजे. देन मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट नोमॅडिक एलिफंट. नोमॅडिक एलिफंट हे एक एक्सरसाइज आहे, त्याबद्दलचा प्रश्न आहे. पहिलं वाक्य, इट इज अ जॉईंट नेव्हल एक्सरसाइज बिटवीन इंडिया अँड मंगोलिया. आता इथे बरोबर तर आहे, इंडिया आणि मंगोलिया यांच्यामधली ही एक्सरसाइज आहे, बट इट इज नॉट नेव्हल एक्सरसाइज, इट इज मिलिटरी एक्सरसाइज. म्हणजे नेव्ही वाली नाही तर मिलिटरी वाली ही एक्सरसाइज आहे. त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर 17th एडिशन ऑफ दिस एक्सरसाइज इज सेड टू बी हेल्ड ॲट विशाखापट्टणम दिस इयर. 17th एडिशन आहे ते बरोबर आहे, पण विशाखापट्टणम मध्ये नाही आहे. ही कुठे होणार आहे? तर मंगोलियामध्ये, त्यांची जी राजधानी आहे उलान बटार, तिथे ही एक्सरसाइज होणार आहे. त्यामुळे विशाखापट्टणम हे देखील चुकीचं आहे. सो नोमॅडिक एलिफंट बद्दलचे कोणते करेक्ट आहे म्हणतात वाक्य? तो पहिला आणि दुसरं दोन्ही रॉंग आहेत. त्यामुळे आन्सर डी असायला पाहिजे. नन इज करेक्ट. ठीक आहे. आन्सर डी असायला पाहिजे. ठीक आहे. 17th एडिशन आहे इंडिया मंगोलिया जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज, नोमॅडिक एलिफंट त्याला म्हणतात. कुठे होणार आहे? तर उलान बटार मंगोलियामध्ये होणार आहे. 31 मे पासून ते 13 जून पर्यंत ही एक्सरसाइज चालणार आहे. ठीक आहे. मागच्या वेळेस जी एक्सरसाइज झाली होती ती उमरोई मेघालयामध्ये झाली होती. भारतामध्ये मागच्या वेळेसची झाली एक्सरसाइज, यावेळेसची मंगोलियामध्ये. एकदा तुमच्याकडे एकदा आमच्याकडे, अशा प्रकारची ती सिस्टीम आहे. ठीक आहे. सो तो एक भाग झाला. देन क्वेश्चन नंबर 34. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. India's first AI special economic zone is going to be established at. भारतातला पहिला AI स्पेशल इकॉनॉमिक झोन कुठे बनवला जाणार आहे? ऑप्शन ए आहे भोपाळ, ऑप्शन बी आहे बेंगलोर, ऑप्शन सी आहे कलकत्ता आणि ऑप्शन डी आहे नवा रायपूर. सो भारतातला पहिला AI स्पेशल इकॉनॉमिक झोन हा बनवला जाणार आहे छत्तीसगडची राजधानी नवा रायपूर इथे. ठीक आहे. नवा रायपूर लक्षात ठेवा. सो इथे बातमी पण आहे, इंडियाज फर्स्ट AISEZ टू कम अप इन नवा रायपूर विथ 1000 करोड इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. आणि मग हा जो SEZ आहे हा कोण बनवणार आहे? तर इंदोर बेस्ड कार्बन न्यूट्रल डेटा सेंटर रॅक बँक डेटा सेंटर. ठीक आहे. सो हा जो SEZ आहे हा कोण बनवणार आहे? तर नाव महत्वाचं राहू शकते आपल्याला. हा बनवणार कोण आहे? गव्हर्नमेंट नाही, तर तिकडं इंदोर मधलं हे डेटा सेंटर आहे, त्याचं नाव आहे रॅक बँक डेटा सेंटर. रॅक बँक डेटा सेंटर हे याला बनवणार आहेत आणि त्यामध्ये पूर्ण AI रिसर्च, AI डिप्लॉयमेंट या रिलेटेड प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर तिथे डेव्हलप केलं जाणार आहे. कुठे सगळं होणार आहे? तर हे नवा रायपूर मध्ये होणार आहे. हे आपल्याला तिथे माहिती असायला पाहिजे. नवा रायपूर छत्तीसगडची राजधानी आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. बर्थ अॅनिव्हर्सरी होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आणि मग त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला प्रश्न येऊ शकतो. द बुक द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 इज रिटन बाय. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. ऑप्शन आहेत दादाबाई नौरोजी, बाळ गंगाधर टिळक, सर सय्यद अहमद खान आणि ऑप्शन डी आहे विनायक दामोदर सावरकर. द राईट आन्सर इज ऑप्शन डी विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे. सो इथे न्यूज मध्ये
स्वातंत्र्यवीर सावरकर न्यूजमध्ये तसेही आपल्याला बघायला मिळतात इथे, आणि मग त्या कॉन्टेक्टमध्ये पुस्तक आपल्याला थोडंसं स्टॅटिकला जाऊन माहिती पाहिजे, ठीक आहे. सो पार्लमेंटॅरियन्स पे फ्लोरल ट्रिब्यूट टू स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आणि हे बर्थ अॅनिव्हर्सरीमुळे फ्लोरल ट्रिब्यूट तिथे दिले गेलेले आहे. बर्थ अॅनिव्हर्सरी होती, ठीक आहे. कधी होती तर 28 मे 2025 आपल्याला हे बघायला मिळते. देन मूव्हिंग टू नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस सेशन. The Florence Nightingale Award recently in news is related to Florence Nightingale Award. Recently news मध्ये कशाशी रिलेटेड आहे फ्लोरेन्स नाइटिंगेल अवॉर्ड? ऑप्शन ए आहे एक्सलन्स इन टीचिंग, ऑप्शन बी आहे ब्रेवरी इन मिलिटरी सर्व्हिस, ऑप्शन सी आहे आउटस्टँडिंग सर्व्हिस इन द फील्ड ऑफ नर्सिंग, आणि ऑप्शन डी आहे इनोव्हेशन इन मेडिकल रिसर्च. सो ऍक्च्युली हा जो फ्लोरेन्स नाइटिंगेल अवॉर्ड आहे हा नर्सिंग फील्ड मध्ये दिला जातो, म्हणजे नर्सेसला हा अवॉर्ड मिळतो. आउटस्टँडिंग सर्व्हिसेस इन द फील्ड ऑफ नर्सिंग, सो त्या फील्ड मधला हा पूर्ण असा हा अवॉर्ड आहे फ्लोरेन्स नाइटिंगेल अवॉर्ड. का बरं न्यूज मध्ये होता? कारण या वेळेसचे अवॉर्ड जे आहेत ते राष्ट्रपतींनी अनाउन्स केले होते, कॉन्फर केले होते. 15 नर्सेस आहेत त्यांना हा अवॉर्ड दिला गेला. राष्ट्रपती भवन मध्ये प्रॉपर सेरेमनीमध्ये हा अवॉर्ड दिला गेला, ठीक आहे. सो नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल अवॉर्ड 2025 हा 15 नर्सेसला तिथे हा अवॉर्ड दिला गेला. सगळे नाव आपल्याला लक्षात ठेवता येणार नाही, पण आपल्याला एवढं तरी माहिती पाहिजे की फ्लोरेन्स नाइटिंगेल अवॉर्ड जो आहे हा नर्सेसला दिला जातो, ठीक आहे. सो हा एक पॉइंट आहे जो आपल्याला तिथे माहिती पाहिजे. सो हे सगळे झाले मागच्या या आठवड्यामधले, म्हणजे हा चौथा जो आठवडा होता मे महिन्याचा, त्यामधले हे सगळे करंट अफेअर्स आपण बघितले, ठीक आहे. सो बाकी याच्या ज्या नोट्स आहेत या तुम्हाला या इग्नाइट अकॅडमीचे जे टेलिग्राम चॅनल्स आहेत त्यावरती मिळून जातील. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल तीनही ब्रांचेससाठीचे वेगवेगळे डेडिकेटेड चॅनल्स आहेत. सो त्यावरतून तुम्ही या नोट्स ॲक्सेस करू शकता. यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुढचे आपले जे व्हिडिओज राहतील असे वीकली आता पूर्ण चालू राहणार आहेत. सो त्याच्याबद्दलचे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला तिथे येऊन जातील. बॅच बद्दल वगैरे काही माहिती घ्यायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवरून तुम्ही माहिती घेऊ शकता, ठीक आहे. सो इथपर्यंत हा जो लास्ट वीक आहे तो आपण बघितला. पुढच्या अशाच काही इंटरेस्टिंग करंट अफेअर्स रिलेटेड बातम्या घेऊन आपण पुन्हा भेटत राहू. आत्ता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.